नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधून बोलत आहे। मित्रांनो, वेळ वाया घालवू नका। आपल्या आयुष्यातला वेळ वाढवता येत नाही, विकत घेता येत नाही, किती उरला हे बघता येत नाही आणि गेलेला वेळ निघून हा माणसाचं आर्थिक आणि मानसिक नुकसान होतं। आणि आज बऱ्याच लोकांना पैसे कमवून संपल्यानंतर किंवा म्हातारपणी लक्षात येते की आपण पैसे बचत करायला पाहिजे। आणि ज्यावेळेस एखादी पतपेढी, एखादी मार्केटिंग कंपनी बंद पडल्यानंतर कळते की इथं पैसे ठेवायला नको होतं। मित्रांनो, अशा जे चुका घडतात ते केवळ आणि केवळ आपल्याला आपल्या मनाचा हिका करून किंवा अपूर्ण माहिती किंवा लालचीपोटी घडत असतात। असं करू नका मित्रांनो। गेली 25 वर्ष झाले LIC ऑफ इंडियामध्ये मी काम करत आहे। बऱ्याच लोकांना भरपूर रोज आम्ही सांगत असतो, प्रत्यक्ष भेटतो, फोन करतो आणि बऱ्याच व्यक्ती टाळाटाळ करतात। मित्रांनो, ह्या कलियुगामध्ये हेच मोठं संकट आहे। चांगल्या गोष्टी तर प्रत्येकाला माहिती आहे, मी जे सांगतो ते माझ्यापेक्षा तुम्हाला माहिती जास्त आहे, परंतु माहिती असून उपयोग होत नाही मित्रांनो। त्या वेळेत इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे आणि सातत्यानं इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे। मित्रांनो, आपण जेवण का करतो? जेवण केल्यावर आपल्याला ऊर्जा मिळते, आपण जिवंत राहतो, हे सगळ्यांना माहिती आहे, परंतु आपण माहिती असून टाळटाळ करतो का? जेवण करतो, प्रवासामध्ये चलतीवर आपण वडापाव खातो किंवा आपण थोडे तर आपण 2 घास पोटात टाकतो, कारण त्याच्याशिवाय माणूस जगू शकत नाही। तसं गाडीत पेट्रोल नाही टाकलं गाडी चालणार नाही। तसंच आहे मित्रांनो, आपण जे टाळटाळ करतात ते फार महागात पडेल। आज कित्येक लोकांना प्रॉब्लेम आल्यानंतर प्रॉब्लेम येऊन काय करायला पाहिजे हे नंतर कळतं। मित्रांनो, उशिरा कळालेलं शहाणपण काही कामाचं नसतं। तसं शेतकऱ्याला एखादं धान्य पेरलं, त्याला भाव नाही लागला तर त्याला कळतं की आपण पेरायला नाही पाहिजे होतं। एखाद्या विद्यार्थ्याला एखादा मार्क कमी पडला, ॲडमिशन मिळत नाही, नोकरी मिळत नाही, त्यावेळेस कळतं त्या मार्काचं महत्त्व। किंवा एखाद्या शेतकऱ्याने पेरणी उशिरा केली तर त्याला नंतर कळतं की त्याचे नुकसान काय झालं आहे। तिथे प्रत्यक्ष त्यांना ते त्याचं भोगावं लागतं मित्रांनो। तसंच आहे, तुम्ही बचत करा, चालू करा लवकर, कारण ही कॉन्ट्रॅक्ट आहे ना तुमच्या हेल्थशी रिलेटेड आहे। तुमची हेल्थ कधी बिघडल सांगता येत नाही। रोज आपलं आयुष्य कमी होत चाललं आहे, सगळ्यात मोठा धोका आहे। आपलं आयुष्य कमी होत चाललं आहे, ते थांबवू शकत नाही आपण, आणि ते नैसर्गिक आहे, किती उरलं ती माहिती नाही। आपण जेवढं उशीर करू तेवढं आपलं आर्थिक नुकसान आणि मानसिक टेन्शन तयार होतं मित्रांनो। हे बऱ्याच व्यक्तींना आता जसं LICची पॉलिसी मॅच्युरिटी झाल्यावर कळतं की आपण मोठी पॉलिसी केली असती तर, किंवा ॲक्सिडेंट झाल्यावर किंवा एखाद्या हॉस्पिटलमध्ये रुग्ण असतो त्यावेळेस त्याला कळतं की मेडिक्लेमची पॉलिसी असायला पाहिजे। मित्रांनो, हे असं नंतर तर काय उपयोग होत नाही। तुम्ही प्रत्यक्ष लवकर इम्प्लिमेंट करा, उशीर करू नका। स्वतःला बेनिफिट मिळायचे तरी स्वतः आपण टाळटाळ करतो। एखादं सरकारी काम होत नाही, आपण प्रयत्न करतो की एखादी शिक्षण घेऊन नोकरी लागत नाही, परंतु ते आपल्या हातात नसतं, आपण प्रयत्न करतो, परंतु हे हातात असून आपण करत नाही, म्हणजे हे आपण आपल्यावर निर्माण केलेलं संकट आहे मित्रांनो। LIC ऑफ इंडियामध्ये आता नवीन पॉलिसी आलेली आहे, बिमा लक्ष्मी। मित्रांनो, 2 वर्षाला पैसे मिळतात। एका साईडला पैसे पण मिळतात, एका साईडला पैसे वाढतात, आणि आपल्या मोठ्या संकटामध्ये माणसाच्या जीवनात आर्थिक संकट कधी येईल सांगता येत नाही। डिसेबिलिटी, डेथ, डिसीज हे उत्पन्न बंद करणारे मोठे संकट आहेत, कुणाच्या आयुष्यात कधी निर्माण होतील सांगता येत नाही। त्याच्यानंतर आपली परिस्थिती फार वाईट होते। आणि तुम्हाला जर बघायचं असलं उदाहरण तर तुम्ही आश्रमामध्ये जाऊन बघा, आयुष्यभर काम करून जगायला पैसे नाहीत, ही परिस्थिती बऱ्याच व्यक्तीची आहे। आश्रमाची संख्या वाढत आहे। किंवा तुम्ही एखाद्या हॉस्पिटलमध्ये व्हिजिट करा, तुमच्या लक्षात येईल की मेडिक्लेमचं महत्त्व काय। मित्रांनो, आपण तर आपलं जीवन अमूल्य म्हणतो, परंतु आपण 10-20 लाखाची पॉलिसी करून सेक्युअर करत नाही, निर्जीव वस्तूला करतो। आपण घराला दारावर दार लावतो, कॅमेरे लावतो, आपण घर उघडं ठेवून जातो का जात नाही? आणि जाऊन बघा काय होईल मित्रांनो। आपण आपल्यावर आपण रचलेलं एक कटकारस्थान आहे आणि आपण सगळ्यांना दोष देतो मित्रांनो। चुका आपण करतो। आता चांगलं शिक्षण घेतलं तर काय होईल? चांगली नोकरी लागेल, चांगला पॅकेज मिळेल, किंवा नोकरी नाही लागली तर आपलं ज्ञान कोणी घेऊन गेलं का? ते ज्ञानाचा तुम्हाला आयुष्यभर फायदा होईल व्यवसाय करताना। मित्रांनो, इथंच आपली फरकटच होत चालली, आपण रस्ता चुकत चाललेलो आहे। आणि सध्याच्या काळात तर फार भयंकर वाईट परिस्थिती आहे। परिस्थिती वाईट आहे मित्रांनो, मी पाहतोय सगळीकडं। आज चांगल्या गोष्टीच पटत नाहीत आणि केल्या जात नाहीत, आणि चांगल्या आहेत तर त्या बंद केल्या जातात किंवा टिकवल्या जात नाहीत। आज मला सांगा, सध्याच्या काळामध्ये नोकऱ्या आहेत का? पगार आहे का योग्य? ते पण परमनंट नोकरी आहे का? महागाई वाढत चालले, आणि ह्याच्यामध्ये आपण आपल्या गरजा वाढवतोय। आता दिवाळीमध्ये लाखो करोड रुपयाचे फटाके उडवले, काय फायदा झाला? काय मिळवलं आपण? धूर, आवाजानं प्रदूषण। आपण असं का भरकटत चाललो हे मला कळत नाही, आणि चांगलं सांगणाऱ्याचं ऐकलं जात नाही। मित्रांनो, तुम्ही स्वतःचं नुकसान करून घेऊ नका। जसं जिवंत राहण्यासाठी जेवण करतोय तसं त्या जेवणासाठी लागणारे पैसे ठेवले पाहिजेत आपण। आपली तरतूद कुणीही करणार नाही,
फक्त आपल्याला त्याचा त्रास होईल नक्की. कारण जो माणूस रस्ता ट्रॅक सुटते ना, तो माणूस नक्की संकटात जातो आणि त्याला कुणी वाचवणार नाही. अधिक माहितीसाठी मला फोन करा. आता नवीन पॉलिसी आलेली आहे भीमा लक्ष्मी. दर 2 वर्षाला पैसे मिळतात, आयुष्यभर पैसे मिळतात. मित्रांनो, आपल्याला आर्थिक संकट जर संपवायचं असेल तर आपण प्लॅनिंग करावंच लागेल. वेळ वाया घालवू नका. वेळ ही पैशानं आणता येत नाही आणि आलेली वेळ ही वाईट नक्की असते आपण जर प्लॅनिंग नाही केलं तर. आपल्याला किती पैसे लागणार ते आज आपल्याला कमवता येतात, मिळवता येतात, वाढवता येतात आणि त्याच्यासाठी आपण कॉन्ट्रॅक्ट करणं गरजेचं आहे. ही हेल्थचे रिलेटेड कॉन्ट्रॅक्ट असतं. बरेच लोक म्हणतात महिन्यानंतर, 2 महिन्यानंतर, 6 महिन्यानंतर. ही चूक आहे. कारण पुढच्या क्षणाला तुम्हाला पॉलिसी मिळेल का नाही सांगता येत नाही. आणि जरी मिळाली तर तुमचं झालेलं नुकसान, जसं नोकरी उशिरा लागल्यावर फायदा होतो का नुकसान होतं? मला सांगा. रिटायरमेंट एज ठरलेलं आहे, तसं प्रत्येक माणूस आलेला जाणार आहे एक दिवस. कधी जाणार आहे माहिती आहे का? मग आपण एवढं माहिती असून धोका का आपण स्वतः घेऊन जीवन जगतोय? आपला जी आर्थिक नुकसान कोणावर तर ठेवून त्याचं कॉन्ट्रॅक्ट करून जीवन जगा, म्हणजे तुम्ही सुरक्षित राहाल, तुमचा फायदा होईल. ओके, थँक्यू.